गेल्या 8 दिवसापासून आझाद मैदानामध्ये जोरदार ते धनगर समाजाचं आंदोलन आहे ते सुरू आहे। एसटी आरक्षणाची मागणी अंमलबजावणी करण्याबाबत हे आंदोलन आहे आणि धनगर आंदोलक दीपक बोराडे हे स्वतः माझ्यासोबत आहेत। दादा काय सांगाल, 8 दिवस झाले आपल्या आंदोलनासाठी आपण इथे बसला आहात, काय मागण्या आहेत आणि आपल्या इथे अजूनपर्यंत कोण येऊन भेटून गेलंय? मागणी एकच आहे, ज्या संविधानानुसार हा देश चालतो त्या संविधानाची अंमलबजावणी व्हावी। ज्या 47 जमातींच्या लिस्टमध्ये 36 नंबरला आम्ही आहोत त्या आमच्या हक्काचं आम्हाला मिळावं। जो शब्द नरेंद्र मोदी साहेबांनी सोलापुरात धनगरांना दिला होता तो त्यांनी पाळावा। जो शब्द मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी बारामतीतील धनगरांना दिला होता तो पाळावा आणि एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी, ही एकमेव मागणी गेली दशकानुदशक पिढ्यानपिढ्या धनगर जमातीची आहे। 70 वर्ष या आरक्षणाची मागणी आहे आणि 6 महिन्यापूर्वी आपण जालना येथे या ठिकाणी पण आंदोलन केलं होतं। अशाच पद्धतीने जे आंदोलन होतं ते होतं आणि सरकारचे मंत्री देखील आपल्याला भेटले होते त्या ठिकाणी आणि त्यानंतर आपण आरक्षण म्हणजे जे आंदोलन होतं ते मागे घेतलं होतं। त्यावेळेस काय नेमकी चर्चा झाली होती? त्यावेळेस मुख्यमंत्री महोदयांसोबत बैठक झाली होती। त्यांनी सांगितलं की राज्याचे महाधिवक्ता यांच्यासोबत एक बैठक लावायला लागेल आणि त्यानंतर आपण यातले काही बारकावे पाहू। ती बैठक झाली पण निर्णय झाला नाही, म्हणून आम्ही आता या निर्णयावर आलो आणि 13 तारखेला आमची माननीय मुख्यमंत्री महोदयांसोबत बैठक झाली। तिथेही आम्ही हेच सांगितलं की आता चर्चा झाल्या, बैठका झाल्या, आश्वासनं झाली, त्या आश्वासना पूर्तता करण्याची आता वेळ आलेली आहे। त्याच्यामुळे निर्णय करावा अशी विनंती आम्ही मुख्यमंत्र्यांना केली होती। महाराष्ट्रातील 2 नंबरचा हा जो समाज आहे तो मांडला जातो, सरकारकडनं या समाजाची फसवणूक होते का? 100% नुसती फसवणूक होत नाहीये तर घोर अपमान होतोय। इथं आम्ही संध्याकाळी 6ला ग्राउंड सोडा, बाहेर भिकाऱ्यासारखं त्या फुटपाथवर बसा, 9ला या, आता तर आम्हाला उद्याची परवानगी पण दिली नाही। म्हणजे आंदोलन करणं हा या देशातल्या प्रत्येक नागरिकाचा घटनादत्त अधिकार आहे आणि त्या अधिकाराची पायमल्ली म्हणजे संविधानाची पायमल्ली हे सरकार एक प्रकारे करतंय। त्याच्यामुळे आता किती कायदे मोडते, धनगरांचा किती अपमान हे सरकार करतंय हे सुद्धा पाहण्याची वेळ आलेली आहे आणि ही परीक्षा आता सरकारची सुद्धा आहे, धनगर समाजाची सुद्धा आहे। एकंदरीत आतापर्यंत जे सरकारमध्ये असणारे आमदार असोत, लोकप्रतिनिधी असोत किंवा मग मंत्री महोदय असोत, कोणी आपले दखल घेतली का किंवा इथे येऊन भेट घेतली? नाही, भेट येतात, लोक बोलतात, समाजाच्या प्रेमापोटी भीतीपोटी येतात बोलतात, तर ते यांचा आवाज तिकडे काय जाणार आहे? ते निर्णय मुख्यमंत्र्यांना घ्यायचा आहे ना, राजा मुख्यमंत्री आहे, ते सल्ला कुणाचा ऐकतात त्यांना माहिती आहे। त्याच्यामुळे निर्णय घेणारे ते आता हे बिचारे येतात, आम्हाला बोलतात, भेटतात, पाठिंबा देतात, निघून जातात। आत्तापर्यंत जरी म्हणजे या क्षणापर्यंत कोणती दखल घेतली गेली नाही, पण तुमच्या आता पुढे कसं काय हे निर्णय असणार आहे? 6 वाजेल आझाद मैदानाचं आंदोलन सुरू आहे तुमचं, त्यानंतरची सिच्युएशन कशी असणार? नाही, मी तर आता इथं हे उपोषण स्थळ सोडणार नाहीये। आता सरकार काय करतंय ते पाहू। एकंदरीतच सरकार काय करतं हे आता आपण पाहू। कॅमेरामॅन सुमितसह कृष्णा कोलपटे, मॅक्स महाराष्ट्र, मुंबई।